राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण जय राम हरी जय राम कृष्ण जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी हरी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी बरवा तुहा विठ्ठल बरवा 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 तुहा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा हरी तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा 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 तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा 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 तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा हरी तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा 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 तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा 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 तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी बापर कुमादेवी बापर कुमादेवी सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर हरी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा
हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय 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 राम मनवणे शरण जावे मनवोनी शरण जावे मनवणे शरण जावे मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी 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 तोहा उतरिल पार तोहा उतरिल पार तोहा उतरिल पार तोहा उतरिल पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा 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 हरी तोहा उतरिल पार तोहा उतरिल पार तोहा उतरिल पार तोहा उतरिल पार भव दुस्तर नदीचा 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 हरी तुका मने साक्षी आले तुका मने साक्षी आले तुका मने साक्षी आले तुका मने साक्षी आले तरी केले प्रगट 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 तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तुका मने साक्षी आले तुका मने साक्षी आले तरी केले प्रगट अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा हरी भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा तोहा उतरिल पार भव दुस्तर नदीचा तोहा उतरिल पार तोहा उतरिल पार भव दुस्तर नदीचा सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी मनवोणी शरण जावे सर्व भावे देवासी मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी हे भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर भव दुस्तर नदीचा तोहा उतरिल पार उतरिल पार भव दुस्तर नदीचा हरे विठो पार कुमाये जय जय विठो पार कुमाई जय विठो पार कुमाये पार कुमाई जय विठो पार कुमाये पार कुमाई पार कुमाये पार कुमाई रघुमाई मनवानी शरण जावे मनवाणी शरण
देव भावे देवासी सर्व भाव देवा उहा उतरील पार उतरील सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी तो उतरील पार तो उतरील पार
भवदुस्तर नदीचा तू हा रील पार तो हा उतरील पार तो विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हरी विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाणी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गिणा विठ्ठला 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 बोला पुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज श्री संत श्याम महाराज अगस्त्य मुनी महाराज शंभदेव भगवान विश्वगुरु निवृत्तीनाथ मनमुनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तुका म्हणे साक्षी आले अनंत हे नाम जा बहु आहे करुणावंत भवदुस्तर नदीचा तू हा उतरील पार सर्व भावे देवाशी मनवणी शरण जावे विठ्ठल 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 हरी विठ्ठल हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल
प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत भगवान की जय उमापति महादेव की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर महाराज की जय भारत माता की जय गो माता की जय बोलो रे भारत नर्मदा मैया गंगा गोदावरी त्र्यंबकेश्वर भगवान की विठला विठला म्हणवणी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा अवतरेल पार भव दुस्तर नदीचा थोडा ट्रबल कमी करा माझा पंढरीच्या देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया श्री ज्ञानदेवाचरणी मस्तका सो दिवस रच लोकाभिराम मरण रंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपंदे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा कायमहिमा वर्णावा शिवावतार धरुण केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विरमस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभी होती लोका कीर्तने उभे होती लोका ताळ मृदुंग श्रुती देका ताळ मृदुंग श्रुती देका ताळ मृदंग श्रुती देखा ताळ मृदंग श्रुती देखा तया माझ दंडवत माझे दंडवत तया माझ दंडवत माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवणी माता साष्टांग दंडवत जया पूजले आदरे पांडुरंगे
विमानस्थ केले प्रयाण प्रसंग तनुमानवी दिव्य रूपीच केले न त्यागतीय दिव्य लोकास नेले आता हृदय हे आपले सोपाळून यावले वरी वैसोपावले श्री गुरूंचे जयांचे केली स्मरण होय सगळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होण्यात म्हणवणे शरण जावे सर्व बावे देवास तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतन रूपी सेवी करता निवडलेला अभंग किंबहुना आत्मा थोर सज्जन मायबापांच्या सेवी करता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपा मूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गुंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा आलेली सर्व साधक मंडळी माझ्याकडे पहा आलेली सर्व वारकरी मंडळी फार चरणाचा नाही मग 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवी करता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल थोडा सुरेंद्राचा आवाज कमी करायचा सुरेंद्राचा आणि म्हणून आलेली सर्व साधक मंडळी आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबरायांचा निरोप आहे तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का मी तुम्हाला बरं वाटेल असं मुळीच कीर्तन करणार नाही पण आपलं बरं होईल असं मी जाता जाता संताचा निरोप सांगणार आहे त्याचं कारण असं आहे दादा कीर्तन चांग होय अंग हरे रूप ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाईसा आणि म्हणून अत्यंत गोड तुकोबरायांचा निरोप आहे लक्षपूर्वक ऐकूया जरा तुकाराम महाराजांचा आग्रह आहे बरं का जरा बेस दे बावडी घेण कमी कर तुकोबरायांचा आग्रह आहे आपल्याला की आपण परमात्म्याची शरणागती करावी का हो तुकाराम महाराज ती शरणागती कशी करायची आम्ही सर्व भावे देवासी म्हणवणे शरण जावे हृदयामध्ये परमात्म्याबद्दल भाव ठेवून परमात्म्याची शरणागती करायची तुकाराम महाराज आम्ही जर हृदयामध्ये भाव ठेवून परमात्म्याची शरणागती केली तर त्याचं फळ सांगा तो हा उतरेल पार इथून एक पार करून नेणारा परमात्मा आहे त्याच्याशिवाय कोणी नाही महाराज म्हणतात असं काय पार प्रवास करायचा आहे भवदुस्तर नदीचा दृष्टांत देतात तुकोबराय नदीचा नदीला 2 तट आहे एक अलीकडलं एक पलीकडलं तसे तुमच्या आमच्या या जीवन प्रवाहाचे 2 तटे आयुष्याला 2 तटे मिळालं हे आयुष्य एक तटे जन्माचा आणि दुसरा तटे मृत्यूचा जन्माला घालणाराही परमात्मा आहे आणि आपल्याला तारून नेणारा सुद्धा परमात्माचे तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा काहो तुकाराम महाराज नेईल का परमात्मा आम्हाला तारून महाराज म्हणतात ते कृपावंत आहे नुसता कृपावंत नाही बहु आहे करुणावंत तो करुणावंत आहे महाराज म्हणतात एवढंच नाही तो अनंत नामाने नटलेला आहे ऐका ना ताई कोणी कृष्णाचं भजन करा कोणी रामाचं भजन करा तुम्ही पांडुरंगाचं भजन करा जसा भाव असेल तसं भजन करत चला कारण अनंत हे नाम जा कोणी खंडेरायाचं भजन करा कारण तो अनंत नामाने नटलेला आहे पण परमात्मा एकच बरं का हो तुकाराम महाराज तुम्ही कोणाचं ऐकून सांगता का हो महाराज म्हणतात कोणाचं ऐकून नाही ते माझ्या साक्षीला आलं तुका म्हणे साक्षी आली तरी केले प्रगट तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा तरी केले प्रगट तुका म्हणे साक्षी आले अनंत हे नाम जा बहु आहे करुणावंत भवदुस्तर नदीचा तू हा उतरेल पार सर्व बावे देवाशी मनवणी शरण जावे विठ्ठल आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की आईसाहेब वैकुंठवाशी सोन्याबाई रामभाऊ शिंदे पूज्यश्री एका आईला एका मातेला हा मृत्यूलोक सोडून हा इहलोक सोडून हा शिंदे परिवार सोडून 1 वर्ष पूर्ण झालं
2 मुलं आहेत. एक मुलगा वैकुंठवासी झालेला आहे. हयात असणारा मुलगा आदरणीय बंडूभाऊ. एक मुलगा वैकुंठवासी झालेला आहे. त्यांच्या पत्नी पार्वताबाई हनुमंत शिंदे. 2 मुली आहेत आदरणीय आईसाहेबांच्या, हिराबाई आणि मंगलबाई. हा संपूर्ण परिवार. या संपूर्ण परिवाराला सोडून पूज्यश्री आईसाहेबांना 1 वर्ष पूर्ण झालं. त्या सेवेच्या निमित्ताने आलेला हा सेवेचा योग कीर्तंगळी गावातील आदरणीय आमचे बाचेबा, आदरणीय प्रमोदराव असतील, आदरणीय विक्रमराव असतील, ह्या जीवाभावाची जोड यांच्या माध्यमातून, तथा आदरणीय आमची दाजी बाळूदाजी यांच्या माध्यमातून आलेला सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साध्य करता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ मृदंग सेवक आदरणीय हरिभक्तपरायण सोपान महाराज देवकर पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. आपण एकदा जोरदार टाळी वाजवूया श्री महाराजांकरता. भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण अत्यंत गोड आवाज, अत्यंत पहाडी आवाज आदरणीय आमचे आकाश महाराज गिडगी पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट अत्यंत गोड कीर्तनकार आदरणीय आमचे उद्धव महाराज पवार पूज्यश्री महाराजांना दंडवत. ही छोटी छोटी बालगोपाळ ही साधक मंडळी ज्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना आज टाळ घेऊन उभे आहेत. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे जिवलग मित्र राहुल महाराज डुमरे पूज्यश्री महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील ही सगळी साधक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय कीर्तंगळी गावून आलेले नाशिकवरून आदरणीय आमचा अंकित दादा आहेत. माझ्या दादालाही दंडवत आहे. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो. आई तुम्हालाही दंडवत करतो. यूट्यूबवाले मालक तुम्हालाही दंडवत. माझ्या भावानं तुम्हालाही दंडवत करतो. दादांना तुम्हालाही दंडवत करतो. अत्यंत गोड साऊंड आहे. महाराष्ट्रामध्ये असे काही नावाला उदयाला आलेली जे साऊंड आहे त्यात एक साऊंडचं नाव आहे आदरणीय आमचा राहुल दादा. माझ्या दादालाही दंडवत. एकदा टाळी वाजूया मस्तपैकी छान. श्री संताजी माता चरणावरी साष्टांग एकरी दंडवत. आणि म्हणून एका मातेला, एका आईला हा मृत्यूलोक सोडून, हा इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. निस्वार्थ प्रेम करणारी आई या जगातून निघून गेली ना ताई. का मुलाच्या जीवनात आलेली संकट झेलण्याकरता कोणी नसतं. निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला ना दादा, की मुलीच्या जीवनात आलेली संकट झेलण्याकरता कोणी नसतं. ताई, मुलीच्या जीवनातला बाप निघून गेला का संकट आलं का मुलीला बापच आठवतं. आज आदरणीय बंडूभाऊंना अशी एखादी रात्र गेली नसेल, असा एखादा दिवस गेला नसेल त्यांना वर्षाच्या काळात, त्यांना त्यांच्या आईची आठवण झाली नसेल, असा एखादा दिवस गेला नसेल. का आमच्या आईची आठवण काढायची. मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलाला आई आठवते. मुलीच्या जीवनात संकट आलं का ताई मुलीला बाप आठवतो. मी तुम्हाला उदाहरण पटवून देईल, लक्षपूर्वक आहे का फक्त. एखाद्या दिवशी काम करता करता घरात जर आई रागवली मुलीवरती तर मुलीला हक्काचं घर फक्त बापा असतं. बापाकडे जाते, बापाच्या बोटाला घट्ट पकडते, बापाला विनंती करते, बाबा बाबा सांगा ना आईला मला मारू नको म्हणून. मुलीच्या जीवनात संकट आलं का ताई मुलीला बाप आठवतं. तसं मुलाच्या जीवनात संकट आलं, एखाद्या दिवशी सहजच वडील रागवली मुलावरती तर लेकरू आईकडे पळत जातं, आईच्या पत्राला ओढतं, घट्ट पकडतं आणि काकुळतील येऊन विनंती करतं, आई सांग ना ग बाबांना मला मारू नको म्हणून. तुकाराम महाराज म्हणतात किती प्रेम करते ती आई. ऐकूया. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित. जरा टाळी वाजूया आपण मस्त बघी. तुकोपर्यंत हा अभंग संताबद्दल लिहायचा आहे बरं, सांगायचं. पण व्यवहाराच्या आईचा दृष्टांत देतात तुकाराम महाराज. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. पोटी वारम आहे त्याचे सर्वस्वही सांग, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. ऐकूया जरा तुकोबरांची भाषा टाळी वाजून. जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. जाणे माऊलीचे आवाज जाणे माऊलीचे ऐशी कळवळ्याची
जाती ऐसी कळवळ्याची जाती. तुकाराम महाराज म्हणतात लेकुराचे हित जाणे माऊलीची. तुकोबराय अजून एका आईबद्दल दृष्टांत घेऊन येतात. आई किती प्रेम करते आई ऐकता का ते? चालता चालता लेकराला ठेच लागली. आई रक्त बंबाळ झालेला पाय लेकराचा. हामिंग होते जरा. लेकराने आवाज दिला, ए आई, पायाला ठेच लागली बघ. तुकाराम महाराज म्हणतात तो भाव कळाला आईला. ती हाक ऐकली आईनं. ऐकल्याबरोबर घडलं असं. लेकराच्या झालेली पायाला जखम पिडा जिचे पिढे बाळ प्राण तिचा विकळ. तुकोबराय अजून एक दृष्टांत घेऊन येतात बरं का आपल्या करता, की आई किती प्रेम करते. उद्धव महाराज महाराज म्हणतात जेवणाचा दृष्टांत सांगतात तुकोबराय. पण आईबद्दल कासवाचाही दृष्टांत देतात, पण लेकराचं ना आईचं नात. कासवाचाही दृष्टांत देतात. महाराज म्हणतात ऐका ना, आई किती लांब असू द्या, पण लेकराबद्दल कळलेली वार्ता, पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता शुभ ऐके जेवी माता शुभ ऐके जेवी माता. वार्ता शुभ ऐके देवी माता शुभ ऐके देवी माता शुभ ऐके देवी माता. हे पुत्राची ये वार्ता मनाबद्दल कारण मांडायचंय तुकोबरायला. देवा दृष्टांत देतात. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण. या मनाला उपदेश केला कसं राहो माझं मन. आईनं चांगली वार्ता ऐकावी. पुत्राची वार्ता चांगली वार्ता ऐकली आईनं. शुभ ऐके जेवी माता. एखाद्या गरिबीच्या संसारातून गरिबीतून एखाद्या लेकरानं चांगली पदवी धारण केली ना, आणि ती बातमी जर आईला कळली तर फार आनंद होतो. तुकोबराय सांगतात. गरिबी ताई आपली आई गरीब असू द्या, पण लेकीनं क्रांती करावं आईबद्दल. पोरांना आपली आई गरीब असू द्या, पण लेकरानं क्रांती करावी आईबद्दल, का त्या आईनं सुखानं जेवण करावं. शुभ ऐके जेवी माता तैसे राहो माझे. तुका म्हणे माय आणि कासवीचे पिले. दृष्टांत देतात तुकाराम महाराज. ऐकूया जरा मस्त बाकी छान. तसं आई ही निस्वार्थ प्रेम करणारी आई. नाव आहे गोडे सोन्याबाई. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव माऊली ताणेश्वर विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. बोलो रे भगवंत की जय. अशी निस्वार्थ प्रेम करणारी आई या परिवाराला सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. चला इथं जन्म झाला की मरावं लागतं. कीर्तन लक्षपूर्वक आहे का बरं का. का बरं एक दिवस त्या जिथं सोन्या आईचा फोटो आहे का, त्या फोटोत आपल्याला पण जायचंय. म्हणून कीर्तन लक्षपूर्वक आहे का. अभंगात प्रवेश करण्या अगोदर 4 मुद्दे, तेवढे 4 मुद्दे लक्षात आले का कीर्तन कळलं, अभंग कळाला आपल्याला. तुकोबरायचा आग्रह आपण शरणागती करावी या जीवानं. का इथं एक दिवस मरायचंय. जन्म झाला की मरण आहेच ना. उपजे ते नासे नासिले ते पुनरुपी देसे हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा. इथं यादी सांगितली जरा ऐकूया. 9 मर गई 10 मर गई सहस्राठ्यांशी 33 कोटी देवता मर गई पडे काल की फासी. 9 मर गई 9 ग्रह गेले बरं का. आलेली साधक मंडळी लक्षपूर्वक आहे का. कीर्तन का लक्षपूर्वक आहे का. आता इथं 9 ग्रह गेले. 10 मर गई 10 अवतार संपले. मर गई सहस्राठ्यांशी. थोडं बेस कमी कर. 88,000 ऋषींचं वर्णन केलं.
33 कोटी देवता मर गई पडे काल की फासी. जरा देवांची यादी ऐकली आपण, ऋषींचीही यादी ऐकली. आता जरा पुढची यादी ऐकलं. वीर मरे, पैगंबर मरे, मर गए जिंदा जोगी. जपी तंबी संन्याशी मर गई हाकीम रोगी. इथं जपी असेल, ऐका इथं तपी असेल, संन्यासी असेल, जावा लागणार आहे. आता आपली यादी ऐकता का जरा? आपल्या आता मेला पंजा मेला बाप मसना गेला. 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 देखत देखत ना तू पलतू तो ही तैसा झाला. देखत देखत ना तू बंधू तो तैसा झाला. मोठा जागा पाटे भयाले मोठे. घरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. हजा मेला पळदा मेला बाप मसना गेला. बाप मसना गेला. देखत देखत ना तू देखत देखत पलतू तोही तैसा झाला. जा मेला बंगा मेला बाप मसना गेला. बाप मसना गेला. देखत देखत ना तू देखत देखत पलतू तोही तैसा झाला. जरा टाळी वाजवा मस्त बाकीच्या. तुम्ही देवांची यादी ऐकली, 33 कोटी देवांची. 88,000 ऋषींची यादी ऐकली. बरोबर. जपी तपी संन्याशी ती पण यादी ऐकली आपण. पाहिलेली ना जपी तपी संन्याशी. आपली पण यादी सांगितली. जरा सुरेंद्रचा आवाज. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला, पुढे पंजा मेला. पंजेपर्यंतच परंपरा सांगितली दादा. पंजेपर्यंत परंपरा सांगितली. आपल्याला आज आपल्या आजोबाचं नाव माहिती, आपल्या पंजोबाचं नाव माहिती, त्यांच्या बापाचं नाव माहिती नाही आपल्याला, म्हणून मर्यादितच परंपरा सांगितली. आजा मेला पंजा मेला बस एवढपर्यंतच. पुढची यादी ऐका जरा, मर्यादितच आहे. आवाज कमी ठेवा माझा. देखत देखत नातू पंतू, बस पंतूपर्यंतच परंपरा सांगितली. का ताई, एखादा आजोबा भाग्यवान तो नातूला पाहतो, नातवाला. एखादा पंजोबा भाग्यवान तो पंतूला पाहतो, त्याच्या पुढं नाही ना. असंच या उलट एखादा आजोबा भाग्यवान तो नातवाला पाहतो, एखादा पंजोबा भाग्यवान तो पंतूला पाहतो. मर्यादा सांगितली ना जरा. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू होई तैसा झाला. देखत देखत नातू पळतो होई तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. उठा उठा जागा पाठी आले मोठे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. चाल लक्षात आली तुमच्या? नुसती चाल नका ध्यानात ठेवू, प्रमाण ध्यानात ठेवा. महाराज म्हणतात आपला आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. म्हणून ऐकूया जरा कीर्तन लक्षपूर्वक. एक दिवस त्या जशी सोन्याही फोटो जाऊन बसली, त्या फोटोमध्ये आपल्याला जायचं आहे. पण तत्पूर्वी ज्या कार्या करता आलो, पाही पा शरीराच्या गावा जया लागी आले पांडवा. तो कार्यार्थ वागावा सांडोनिया. ए राजा, ज्या कार्य करता आला ते कार्य कर, चुकीचं कार्य करू नको. असं काय कार्य करावं? आपण परमात्म्याची शरणागती करावी. 4 मुद्दे लक्षपूर्वक आहे का? कोणी शरण जायचं? अभंगाच्या पहिल्या चरणात यायचं. कोणी शरण जायचं? कोणाला शरण जायचं? का शरण जायचं? आणि कसं शरण जायचं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कोणी शरण जायचं? इथं शरणागती कोणालाही करता येत नाही बरं का ताई दादा. कुत्र्याला शरणागती करता येते? नाही. कुत्र्याला भजन करता येतं? बोला बोला, येतं? नाही. भजन फक्त माणसालाच करता येतं. याचं दे गडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे.
म्हणून शरणागती फक्त माणसालाच करता येते, मानवाला करता येते. बस मुद्दा संपला. कोणी शरण जायचं? मानवाने शरण जायचं. कोणाला शरण जायचं? त्याच्यातही काय मध्ये जीवाने जीवाला शरण जावं, जीवाने देवाला शरण जावं, की जीवाने संताला शरण जावं. हाही मुद्दाचे बरं का. 4 मुद्दे असे. जीवाने जडाची शरणागती करायची, जीवाने जीवाची शरणागती करायची, का जीवाने देवाची, का जीवाने संताची. जीवाने जडाचीही शरणागती करायची नाही, जीवाने जीवाचीही शरणागती करायची नाही. का? ऐका ऐका, माझ्याकडे बा दृष्टांत सांगतो. जरा प्लेन आवाज करा, मस्तपैकी छान, जरा गोंधळ होतो. जीवाने जीवाला शरण जायचं नाही. तुम्ही लई पाठीमागं बसले, आता मला त्यांच्याशीच बोलावं लागलं. काय करतात तुम्ही? लई आता हे खुर्च्याची थोडी बोलू मी आता, पण आता किती सांगावं लोकांना तरी. कीर्तन हे सोन्याई करता नाही दादा, कीर्तन हे आपल्या करताय. म्हणून कीर्तनकार छोटा असो मोठा असो जरा पुढे येऊन बसायचा. विठ्ठल 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 मला असं चुकून वाटायला लागलं का तुम्ही बाईचं कीर्तन ठेवलं असतं तर बरं झालं असतं. कारण ती बाई अशी बोलली असती बिचारी. माणसाचं कीर्तन ठेवलं तर माणसाने तरी पुढे येऊन बसायचं. त्या बिचाऱ्या बोलतोय मी, सगळ्या माझ्या बहिणी समान, आई समान आहेत. पण ऐकूया जरा, जीवाने जीवाची शरणागती नाही करायची. का बरं? आपण काय कोणाला सुख सांगू शकतो? प्रपंचातलं सुख आपण सांगू का? कारण आपण प्रापंचिक माणूस आहे. मी तुम्हाला विचारलं का हो प्रपंचात किती सुखी? नाही हो, आपण समदुःखी माणसं आहे ना, आपण समदुःखी माणसं आहे. हे बघा, शिन्नरचा एक माणूस, त्याला खरूज झाली. काय झाली? बोला 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 पटकन. काय झाली? काय झाली? खरूज झाली. तो संगमनेरला गेला. माहिती ना संगमनेर सांगलीला? बरं नाशिकला जाऊ आपण, नाशिक जवळची. नाशिकला जाऊ. आलो संगमनेर, नाशिकहून चाल. नाशिकला गेला, नाशिकचा पाहुणा भेटला. राम 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 राम. कुणाकडे येणं केलं? काय नाही म्हणले, आपल्याला खरूज झालेली. काय झालेली? खरूज. आहे का हो एखादा हॉस्पिटल, दवाखाना इथं तुमच्या ओळखीचा? तो म्हणे तुम्हाला किती साली झाली पाहुणे खरूज? तो म्हणे 2022ला. कितीला? कितीला? 22ला. तो म्हणे डबल सांगा. अहो 2022ला. असं तो म्हणे मला, आता लक्षपूर्वक आहे बरं का, कितीला सांगितली? 2000. तो म्हणे मला 2012ला झालेली. नाही कळलं तुम्हाला? अरे त्याला 2012ला झालेली, त्याची नाही गेली तर याची कुठून जाईल? समदुःखी माणसं आहे ना. असंच आहे. मग जीवाने जडाची शरणागती करायची नाही, जीवाने जीवाची शरणागती करायची नाही. जीवाने एक तर संताची नाही तर देवाची शरणागती करायची. संतांची शरणागती करायची. त्याला काही प्रमाण आहे का? शरण एका जनार्दने शरण एका, जनार्दनी शरण एका, जनार्दनी शरण एका. निवृत्तीनाथाचे चरणी चरण एका जनार्दने, चरण एका जनार्दने. निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. जरा टाळी वाजव मस्त पैकी छान. हा ताराबाईच्या चरणी शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. नाथ महाराज म्हणतात मी ज्ञानोबरायांची शरणागती केली. ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दन. संतांनी शरणागती केली म्हणून आपणही शरणागती करावी. एक तर संताची नाही तर देवाची. बरोबर, संतांची कळली, पण देवाची कोण्या देवाची करायची? इथं 33 कोटी देवाची प्रकारचे देव सांगितले. काही झालेले देवे, काही केलेले देवे, शिळ्या तांब्याचे बावले केले, हे केलेले देवे. आणि काही झालेली. झालेली म्हणजे कशी?
म्हसोबाला जातो ना आपण शेंदूर लावायला, मग म्हसोबाला शेंदूर लावला का हात कुठं पुसायचा, मग घ्यायचा, त्याला शेंदूर लावला का झाला देव, तो तिथं ठेवा लागतो, तो का फेकून थोडी द्यावा लागतो. काही झालेली काही केलेली देवी. मग आम्ही कोण्या देवाची शरणागती करायची? ज्या देवाचं वर्णन वेदानं सांगावं, ज्या देवाचं वर्णन शास्त्रानं सांगावं. 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत पुराणाने सांगावं. विठोबासी विठोबाशी शरण जाव, विठोबाशी विठोबाशी शरण जाव, विठोबाजी विठोबाजी शरण जा, विठोबाजी विठोबाजी निज निष्ठा नाम गावे, निज निष्ठा नाम गावे, निज नाम गावे, विठोबाजी विठोबाजी शरण जा, विठोबाजी विठोबाजी शरण जावे, शरण जावे, शरण जा. पुराणाने सांगावं त्या देवाचं नाव. 18 पुराणी सिद्धांत. अभंगाचं पहिलं चरण पाहायचं. वेद अनंत बोलीला अर्थ हेतुकाची साधीला. वेदानं सांगावं विठोबाशी शरण जावे, त्या देवाची शरणागती करावी. कोणी कोणाला शरणागतीचा देव लक्षात आला ना? कोणता? म्हसोबा. म्हसोबा नाही, पांडुरंग परमात्मा, पंढरीचा देव. कोणता? पंढरीचा देव. बरोबर बरोबर बरोबर. विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. महाराज म्हणतात शरणागती करायची त्या देवाची. बरं, कुणी शरण जायचं, कुणाला शरण जायचं? देवाला शरण जायचं, पांडुरंगाला. लक्षात आलं. का शरण जायचं? तिसरा मुद्दा, का शरण जायचं? पाठीमागचा जन्म आपल्याला इथून पाठीमागं बरं का कोणता मिळाला, काय मिळाला माहीत नाही. त्याही जन्मात शरणागती करता आली न करता आली आपल्याला माहिती नाही. मग त्याही जन्मात शरणागती करता आली नाही तर आता ह्या जन्मात करता येईल म्हणून शरण का आता शरणागती करून घ्यायची. का शरण जायचं? आता आपण मेलो, मरण्याकरताच आलो आपण सगळे, पण पुढचा जन्म आपल्याला कोणता प्राप्त होईल, आलेली सर्व भावी तो माहीत नाही आपल्याला. कोणता जन्म प्राप्त होईल, आपल्याला मिळेल. त्याही जन्मात शरणागती करता येईल न करता येईल माहिती नाही आपल्याला. मग आत्ता करता येईल म्हणून का आत्ता जीवन मिळालं, आता शरणागती करता येईल. कोणी कुणाला, का आणि कशी शरणागती करायची? सर्व भावे देवासी सर्व भावे, देवासी सर्व भावे, देवासी सर्व भावे. मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे. मनोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे. मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, माताजी. मनवोनी अरे वा. शरण जावे, मनवोनी शरण जावे. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी. तो आवतरील पार, तो आवतरील पार, तो आवतरील पार. तू हा उतरील पार, तू हा
शरणागती का करायची, कशी करायची, कुणी, कुणाला, का आणि कसं कसं शरण जायचं? सर्व भावी देवास. का? तो भावाचा भुकेला आहे. कोण? देव. देव भावाचा. तुम्ही कुठं असं ऐकलं का? देव बोकड्याचा भुकेला. थांबायचं ना आपल्याला अर्ध्या तासात. 12 वाजलेले आपल्या घड्याळात. तेवढं लक्षपूर्वक आहे का जरा मस्त छान. त्याच्यामुळे ती बिचारी पण लवकर आलीत. बरोबर जमलात. हां लवकर. असा ऑपरेटर पाहिजे. एकदा टाळी वाजव मस्त तुमच्या उल्हारा करतात. आपली थोडी हालचाल होणे म्हणून ते लगेच हालचाल करून लगेच सगळं ओके. ऐकता ना? तो बाबाचा भुकेला आहे. आपण असं ऐकलंच नाही कधी. देव बोकड्याचा भुकेला. पण म्हसोबाची भक्त ऐकते नाही दादा. आता त्या नायतळ्याला यात्रा चालू आहे पहा. नायतळ्याला लाकडं पिकअपमध्ये बोकड्या कशाला त्या मतोबाला. तो लागतो का? तो नका. तो त्याचा भुकेलाच नाही दादा. गिरीधर लाल तो बाब का भूका. ऐकूया जरा तुकाराम महाराज म्हणतात. टाळी वाजूया. टाळी. तो बाब का भूका. गिरिधर लाल तो भाव का भोगा. गिरिधर लाल तो भाव का भोगा. राग कला नहीं जानत तू. राग कला नहीं जानत तू का. क्या गाऊं कोई सुनने वाला. क्या गाऊं कोई सुनने वाला. गिरधर लाल तुम भाव का भूका. राग कला नहीं जानत तू का. क्या गाव कोई सुनने वाला. क्या गाव कोई सुनने वाला. काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आणवी तो बाजी. तुका म्हणे आण विठोबाची. काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आण विठोबाची. तुका म्हणे आण विठोबाची. विठोबाची. तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगाची आण घेतो म्हणजे शपथ घेतो. काही न लगे एक भावची कारण. तुका म्हणे आण विठोबाची करिता बरोबरी. दुरावसे दुरी. तो भावाचा भुकेला आहे ना. म्हणून हृदयामध्ये भाव ठेवा. सर्व भावे देवासी मनवणे शरण जावे. आम्ही सर्व भाव ठेवून परमात्म्याची जर शरणागती केली तर तो काय करेल? तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. येथून तार करून तारून नेणारा फक्त परमात्मा आहे. तारणेवाला हे भगवान.
बचाने वाला है भगवान. इथून तारून येणारा फक्त परमात्मा आहे. म्हणून त्याच्या मस्तीत राहा, त्याची शरणागती करा, त्याचं भजन करून घ्या. मग का हो, तो खरोखर येईल का ताई? त्याला फक्त हृदयापासून हाक मारा. जर द्रौपदी करता आला ना तो. द्रौपदीच्या जीवनात संकट आलं म्हणजे सगळ्या गोष्टी करून पाहिल्या, कौरव पांडवांचं डाव मांडला, सगळ्या गोष्टीत हारले ते. शेवटी द्रौपदी डावामध्ये मांडली आणि हारले ते. दुर्योधनानं सांगितलं, ए दुःशासना, ओढून आण तिला भर सभेमध्ये वस्त्र हरण कर तिचं वालं. दुःशासन चालत गेला, द्रौपदीचा हात धरतोय. द्रौपदीनं सांगावं, ए दुःशासना, नको नेऊ त्या सभेमध्ये मला, तिथं फार मोठी मोठी माणसं आहे, तिथं नेऊन वस्त्र हरण करणार का माझंवालं? पण तो दुःशासन ऐके ना. हात धरला ना, ओढीत आणलं, हात जोडले त्या भर सभेमध्ये. आता द्रौपदीनं ऐकता का ताई? ऐकता एवढा दृष्टांत घरी घेऊन जा, धन्य ठरेल आजचं कीर्तन तुम्हाला. बोलू नका, फक्त माझ्याकडे पहा. द्रोणाचार्य, कृपाचार्य, मोठी मोठी माणसं बसली तिथं सभेमध्ये, हात जोडले तिनं. हात जोडता खेपी त्या सगळ्या मोठ्या मोठ्या माणसाने खाली माना घातल्या, कारण त्याने दुर्योधनाच्या घरचं खाल्लेलं होतं. म्हणून कोणाच्या घरी खावं याला मर्यादा आहे बरं का नाना. कोणाचे मतदानाला पैसे घ्यावं याला मर्यादा आहे. नाही तर त्याला मतदान, त्याचे पैसे घेतले आणि त्याला मतदान नाही केलं, तो जर पडला ना, तो घरी आल्यावर कांड करील. असंच आहे. आलं तुमच्या लक्षात? मला तिकडं नाही जायचं, ते राजकारण जाऊ द्या तिकडं. मुद्दा असा आहे, नंतर 5 पतींकडे पाहिलं, ते तर हरलेच होते. दुर्योधनाला हात जोडले, ए दुर्योधना, नको मला या भर सभेमध्ये, सांग या दुःशासनाला. शेवटी तिनं खाली मान घातली आणि तिला आठवलं, आता माझा दादाशिवाय कोणी येणार नाही मला. आता दादा म्हणजे कोण? देव. मानलेली बहीण होती, सख्खी बहीण सुभद्र होती. ही मानलेली बहीण होती द्रौपदी बरं का. आणि द्रौपदीनं सांगावं, हे कृष्णा दावरे लवकरी, संकट पडले बारी, हरितो अमुचा कैवारी, आले विघ्न निवारे, कृष्णा दावरे. हे कृष्णा, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, ऐकूया जरा द्रौपदीची हाक. टाळी वाजूया, टाळी. द्वारकेचा राया, वेळ का सखया लावीला, लावीला, वेळ का सखया लावीला. कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, वेळ का सखया लावी, वेळ का सखया लावी. हे भरी सभा भरी सभा, द्रौपदी काळी राखो लाज हमारी, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी रे, गोवर्धन गिरिधारी, तुम बिन मोरी. टाळी वाजवा एकदम मस्त पैकी, हाक मारावी. हे काना, तुम बिन मोरी कोण खबरले, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी, बरस बावो द्रौपदी तारी. हे काना, लाखो राखो लाज हमारी, हे काना, गोवर्धन गिरधारी. हाक मारा. आला तो. नुसतं वस्त्र नाही पुरवले ताई तिच्या करता,
वस्त्रे हरणे वस्त्री कैशी झाली माऊली. दुःशासनाचा अहंकार घालावला, शेवटी आला ना तो. घाम यो तो ओढत होता साडी, वस्त्र झाला ना तो, चक्कर येऊन पडला शेवटी. आणि मग हात जोडले. आला ना तो द्रौपदी करता. तिच्या जीवनात आलेल्या संकटाला तिने हाक मारली तर तो आला बरं का. तो गजेंद्र करता आला. दादा तो आपल्याही करता येईल. जो गजेंद्र करता आला तो आपल्याही करता येईल. ताई, जो द्रौपदी करता आला, जो जनाबाई करता आला, जो मीराबाई करता आला ना, जो तुकोबाराय करता आला, जो नाथ महाराजांकरता आला, तो आपल्याही करता येईल. फक्त त्याला हाक मारा. येईल का? महाराज म्हणतो तो येणार. कारण तो कसा आहे? बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, हे बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, आहे करुणावंत. बहुत बढ़िया उद्धव. बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे हे बहु आहे करुणावंत. आनंद आहे नाम जा, आनंद आहे नाम जा. तो उतरिले पारे, तो हा उतरिल पारे, तो हा उतरिल पारे, तो उतरिल पार, तो हा उतरिल पारे, तो हा उतरिल पार, पार पार. टाळी वाजूया जरा मस्तपैकीच्या. बहु आहे करुणावंत. तो करुणावंत आहे. इथं फक्त देव आणि संत करुणावंत आहे बरं का दादा. दुसरा करुणावंत कोणी नाही आपल्याबद्दल. इथं फक्त देव आणि संत आहे. आता तुम्ही कृपावंत, संतही कृपावंत, साधू संत जीवलग, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. देव कृपावंत आहे, करुणावंत आहे. बहु आहे करुणावंत. अनंत हे नाम ज्या तो अनंत नामाने नटलेला आहे. ताई, वृंदावनात गेलं का भजन ऐकायला मिळतं. हरे रामा राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे कृष्णा राधे राधे. मैं तो शुद्ध बुद्ध खोई तेरे प्यार में. ती गोपिका म्हणते बरं का ताई, सब कुछ भूल गई तेरे संसार में. कान्हा ज्योत जगा दे, प्रीत लगा दे, चरणों में ले ले. मुरली वाले, ओम शिवाले, मुरली वाले, ओम शिवाले, मुरली वाले ओम शिवाले, मुरली वाले ओम शिवाले. मैं तो राधा नहीं बदनाम रे, मैं तो राधा नहीं
टाळी वाजा जरा मस्त पाहिजे. एका गोपीला ते मुरलीवाले नाव ऐकलं. ती म्हणे बाई तुम्ही काही म्हणा पण मला जे पडलं ते मी तेच म्हणणार. कोही कहे गोविंद कोही गोपाला, अरे मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया. जरा टाळी वाजूया मस्त बाकी, भजन करूया मस्त बाकी. आजच्या दिवसाला बंडू भाऊ आई साहेब तुम्हाला आशीर्वाद देतील. आपण वाजवलेली टाळी ती बरी वाटेल आईला बरं का. सोन्या आईचा शेवटचा प्रवास आहे, शेवटचा दिवस आहे प्रवासाचा. जरा टाळी वाजूया, भजन करूया मस्त बाकी. करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा, सोडविल यमापासून. जरा बेस कमी करा, जरा टाळी वाजूया. आजच्या दिवसाला आशीर्वाद देतील. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण येथे सदा त्यांचे. वृंदावनातलं भजन वेगळं आहे ताई, आता गोकुळातलं भजन वेगळं आहे, अयोध्येतलं भजन वेगळं होतं. 22 जानेवारीला रामललाचं आगमन झालं अयोध्ये नगरीमध्ये. सगळे अयोध्येवासी भजन करत होते. हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री राम. अयोध्येतलं भजन वेगळं होतं, वृंदावनातलं भजन वेगळं होतं. मग महाराष्ट्रात आल्याच्या नंतर एक भजन असतं. काय भजन आहे ते? विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. हरे जय विठोबा रखुमाई, हरे जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे विठ्ठल विश्वगुरु महाराज की जय. रखुमाई, निवृत्ती देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव निवृत्ती देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुका. निवृत्ती देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव देव सोपान मुक्ताबाई. निवृत्ती राया सोपन मुक्ताबाई
मस्त बाकी ज्ञान सगळ्या निवृत्ती राया सोपण भक्ताबाई ज्ञान सगळ्या ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. तो करुणावंत आहे परमात्मा. ऐकता का तो अनंत नामाने नटलेला आहे. ज्याला जे भजन करता येईल ते मस्तीत करून घ्या. जरा ताई मस्तीतलं भजन करा जे जनाबाईनं केलं. दादा जे तुकोबरायांनी मस्तीतलं भजन केलं खूप भजन करून घ्या. कारण आयुष्य खूप थोडं आहे. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी भरले ते पायगा का नरदय दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. परमात्म्याचं भजन करून घ्या. कोणी माधव म्हणा कोणी राधा माधव म्हणा जेही भजन करता येईल ते म्हणा. जय जय राधा रमन हरी बोल राधा रमन जय जय राधा रमन हरी बोल जय राधा माधव जय कुंज बिहार. त्याला पुरावा आहे त्याला. जय राधा माधव जय कुंज बिहारी. राधा माधव ज्याला जय म्हणता येईल ते म्हणा. मस्तीत म्हणा पण बरं का मस्त बाकीच्या. तुकोबराय सांगता तुका म्हणे साक्षी आली तरी केले प्रगट. माझ्या साक्षीला आलं म्हणून मी प्रगट केलं. तो हा अवतरीला पार भवदुस्तर नदीत. संपलंय माझं कीर्तन. ऐका ताई ऐका. झालं माय. आता तुम्हालाच बोलायचंय. आम्हाला लगेच जायचं तुम्हालाच बोलायचं. आलो आपण एका आईच्या एका मातेच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने. मातोश्री वैकुंठवासी सोन्याबाई रंभाऊ शिंदे. नसेल गुरु तर गुरु करून घ्या. दादांनी सांगितलं तेवढा पिंगळा म्हण रे बाबा. नुसता पिंगळा ऐकू नका. संतांची वचनं फार लक्षपूर्वक आपल्या जीवनात आनंद घ्या. ते ऐकून जरा मस्तीतला परमार्थ घडला पाहिजे आपल्या जीवनात. नसेल गुरु तर गुरु करा. श्री गुरु सारे का असता पाठी राका. गुरुच्या कृपेनं माळ घाला. तुळशी माळ घाला गोपी चंदन टिळा. तुकोबरायचं ऐकूया जरा. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. भजन करा. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय तोरपण जाळावे ते. जीवनातली भगवत साधना पवित्र असावी. देवाने अंगीकार करावा. अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदितेही तेने वंदी केली. आईवडिलांची सेवा करा. माय बाप हे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. सकळ तीर्थाची आदोरे जे एका माता पितरे. सगळ्या तीर्थांचं माहेर म्हणजे आपली आई वडील. त्या फोटोकडं पाहिलं का आठवत असेल त्या दोन्ही हिराबाई आणि मंगलबाई. आई तुझ्या या मूर्ती वाहनी. बरं का बंडू भाऊ तुम्हाला आठवेल तुमच्या कष्टातली आई. या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणार नाही. बाळपणी मी खेळत दिसत होतो ताना अमृताहून गोड तुपाजेला शिपा. आई तुझ्या गया प्रेमाची कधी आठवण झाली नाही. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार भेटणार नाही. शाळेतून घरी येताना कधी उशीर मला होई. जरा बालपण आठवा तुम्ही काय केलं असेल ते आपल्या आईने आपल्या करता. गल्लो गल्ली मध्ये पात फिरे मला तो आई. आई तुझ्या गया प्रेमाची ओ तुझ्या गया प्रेमाची कधी आठवण झाली नाही ग आई. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणार. हाडाचे तू काढ करुणी केले कष्टात रक्ताचे पाणी. आई काय केलं आमच्या आईकडे. फार गरीबी होती आमच्या आईची.
त्या गरिबाच्या संसारातून कष्ट करून आम्ही लहान लहान असताना आम्हाला मोठं केलं, खूप मोठं केलं ग आई तू. हाडाचे तू काढ करून केले रक्ताचे पाणी, आई तुझ्या गया कष्टाला ग कधीशी झाली ना. आई तुझ्या गया कष्टाची कधी आठवण झाली नाही ग आई. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार भेटणार आई. थोर तुझे उपकार 9 महिन्यानी 9 दिवसांनी आई केले कृतार्थ जन्म देवोनी. आई ग देवोनी तोर मला संस्कार, आई ग तोर तुझे उपकार. ऐकूया त्या आईबद्दल. आई वडील माझे तोर, आई सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती असतो त्यांचा आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. गणपतामुनात रख रानात राहील समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी गणेतीला उपवास. ओल्या मातीतून चालताना उडविले काट्याचे बाण. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. नबीची चांदणी तुग चंदराची कोर. आई शीतल तुझी छाया, हे आई मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. ओ, 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 तू कितनी बोली है, कितनी प्यारी है, प्यारी है. ओ माँ, ओ माँ, ओ माँ. अशी बोली, अशी प्रेम करणारी, अशी कष्ट करणारी आई. 1 वर्ष झालं या परिवाराला सोडून. थांबायचं, माझी वेळ संपलेली. आईवडिलांची सेवा करा, खूप आनंदी राहा. संतांचं ऐकूया जरा. संतांचं ऐकलं तर भलं होईल. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टवेती हे परोपकारी. संतांचं ऐकलं तर भलं होईल. आता जय विठ्ठल होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल, पुढची सूचना होईल. तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही. जे कोणी पवित्र जागा सोडेल त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. आजचा आलेला सेवेचा योग आदरणीय आमचे प्रमोद दादा चव्हाणके आणि त्यांचे बंधुराज विक्रमदादा असतील, आदरणीय आमचे दाजी असतील, संपूर्ण चव्हाणके परिवार या परिवाराच्या माध्यमातून, या शिंदे परिवाराच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. या शिंदे परिवारानं आई दादा सुंदर असा महाप्रसाद केलेला आहे. जेवण केल्याशिवाय कोणी जाणार नाही अशी विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी विठ्ठल जय जय. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा. शिव अवतार धरुणी केले त्रैलोक्य पाव. समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी. निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी. बोलिलेले पुरे वेडेवा